स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपण इथे गट ब पूर्व परीक्षा 2025चा जो पेपर आहे तो पूर्ण अनालिसिस केलेला आहे. त्याचे जे लेक्चर आहे त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. या भागामध्ये म्हणजे आजच्या भागामध्ये आपण गट ब पूर्व परीक्षा 2024चा जो पेपर आहे त्यामधले जे इतिहासाचे प्रश्न आहे त्या प्रश्न आपण इथे बघणार आहोत. पद्धतीने एक एक करत आपल्याला त्याच्यानंतर भूगोल, अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था एक एक करत टप्प्याटप्प्याने प्रश्न कव्हर करायचे. तर इथे काही ऍडिशनल गोष्टी तुम्हाला सांगते की आपण आपल्या युट्यूबच्या पोल सेक्शनमध्ये, पोल म्हणजे हे सेक्शन तुम्हाला कुठे मिळेल, आपल्या युट्यूबला तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल त्यासाठी. आणि पोल सेक्शनमध्ये दररोज आपण काय करत असतो, प्रश्न टाकत असतो. प्रश्न जर सोडवायचे तुम्हाला असतील तर पोस्ट सेक्शनमध्ये जायचं आपल्या युट्यूबमध्ये. त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट पोल स्वरूपातले प्रश्न दिसतात. दोन्ही चॅनलवर टाकत असतो आपण, साहित्य विवर आणि आपल्या या स्पर्धा विश्व ऑफिशियल दोन्ही युट्यूब प्लॅटफॉर्मवर. आणि तसंच दररोज संध्याकाळी आपला शॉर्ट व्हिडिओ परमनंटली आता याच्या पुढे दररोज अपलोड होणार आहे. म्हणजे होणार आहे तो फिक्स टाइम आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला शॉर्ट व्हिडिओ असणार आहे म्हणजे आहे. तर शॉर्ट व्हिडिओ तर असणारच आहे. या व्यतिरिक्त आपण आता अधूनमधून जे काही लॉंग व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपण टाकत आहोत. जसा मला वेळ मिळेल तसं मी अपडेट करत जाईल. आज आपण इतिहासाचे प्रश्न घेणार आहोत 2024चे. चला मग आता सुरुवात करूया. आपलं टेलिग्राम सुद्धा आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा तुम्ही नोटिफिकेशनसाठी जॉईन करू शकता. तिथे पण मी अपलोड करत असते, जेव्हा लेक्चर अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन टाकत असते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला मग आता इतिहासाचा प्रश्न पाहू. त्या इतिहासाचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायांची निवड करा. त्याच्यानंतर इथे आपल्याला ए बी सी असे 3 स्टेटमेंट पाहायला मिळतात. ए मध्ये सांगितले आहे भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. बी मध्ये सांगितलंय भारतात पहिली तागाची गिरणी रिषा येथे सुरू झाली. सी मध्ये सांगितलंय भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाबाई यांनी सुरू केली. तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे किंवा योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा असं सांगितलेलं आहे. तर ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, ए आणि सी, ए आणि बी, बी आणि सी, ए बी सी. तर यामध्ये तिन्ही स्टेटमेंट आहेत ते कशा आहेत, बरोबर आहे. कारण आपण बघतो पहिली जी भारतामध्ये सुती कापडाची गिरणी आहे ती मुंबई या ठिकाणी सुरू झाली होती. आणि ती कोणी केली होती, तर तिसऱ्या विधानामध्ये सांगितलंय भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाबाई दावरा म्हणजे नानाभाई यांनी सुरू केली होती. हे विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणून ए आणि सी रिलेट करते. आणि दुसरं सुद्धा एकदम बरोबर आहे की पहिली तागाची गिरणी रिषा इथे सुरू झाली. तागालाच इथे ज्यूटच्या ऐवजी लिनन दिलेलं आहे इंग्लिशमध्ये आपण बघतो, तर ते सुद्धा माहिती पाहिजे. लिनन कॉटन म्हणजे आपण त्याचे कपडे वगैरे घेत असतो असं आपण बघतो, तर ते तुम्ही विचार करू शकता. लिनन म्हणजे ज्यूट होते, लक्षात ठेवा. तर यामध्ये आता हे सुद्धा लक्षात ठेवा की पश्चिम बंगालमध्ये रिषा आहे 1855 मध्ये. तिथे भारतातील पहिली तागाची गिरणी रिषा इथे सुरू झालेली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हे तिन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 ए बी सी योग्य राहील. अशाच प्रकारे आणखी सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत की पहिली रेल्वे आहे 16 एप्रिल 1853 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. त्यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. पहिली कापड गिरणी 1854 मध्ये, आता हे 54 लक्षात ठेवा, डेट तुम्हाला समोर विचारू शकतात. आणि त्याच्यानंतर पहिली तागाची गिरणी 1855 मध्ये. 1854 मध्ये कावजी नानाबाई दावर यांनी कापड गिरणी, 1855 मध्ये तागाची गिरणी, पहिलं टपाल तिकीट 1852 मध्ये. हे पण लक्षात ठेवा. पहिली सिमेंट फॅक्टरी 1904 मध्ये. त्याच्यानंतर पहिला पोलाद कारखाना सुद्धा विचारू शकतात. अशा पद्धतीने पहिली मुलींची शाळा सुद्धा विचारलेली आहे की 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले वगैरे यांनी सुरू केलेली आहे म्हणून. पहिले मराठी वृत्तपत्र यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पहिले विद्यापीठ सुद्धा विचारलेले 1857 चे. कलकत्ता, मुंबई आणि मद्रास विद्यापीठात एकाच वर्षी स्थापना झाली होती. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता मला सांगा तुमच्यासाठी प्रश्न की पहिले मराठी वृत्तपत्र कुठलं होतं आपलं, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्या वृत्तपत्राचे जनक कोण होते, आणि साधा सोपा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे, आणि ते कोणतं होतं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न पाहू आपण. कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते. बघा इथे या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ग्रुप बी ची जेव्हा आपण प्रिलिम्सची पेपर अनालिसिस करतो तर इथे स्पष्ट सांगितलंय कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली. आणि आता ग्रुप सी ला प्रश्न काय विचारला होता माहितीये का, 21वा दिला होता आणि 28व्या पलटण येथील सांगितलं होतं. मात्र हे चुकीचं आहे, कारण ग्रुप बी चे पेपर जर आपण पूर्णपणे अनालिसिस केले असते तर आपल्याला समजलं असतं की कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते. तुम्ही इतिहासाचे प्रश्न पाहू शकता ग्रुप सी चे, त्यात तुम्हाला समजून जाईल. सुरुवातीलाच प्रश्न दिलेला आहे. यामध्ये ऑप्शन दिलेला आहे
आहे रामजी शिरसाट, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी, भीमा नाईक, अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले आहे आणि पर्यायी उत्तर दिलेले आहेत की ब, क, ड आणि फक्त या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त की रामजी शिरसाट. मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगते. इथे रंगो बापूजी गुप्ते म्हटलेलं आहे, सातारा होते, तिथून त्यांनी नेतृत्व केलं होतं. छत्रपती प्रताप सिंह यांचे राज्य खालसा केल्यामुळे रामोशी आणि कोळ्यांना एकत्र करून, कोणाला, रामोशी आणि कोळ्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव कोणी आखला होता? रंगो बापूजी गुप्ते यांनी आखला होता. सातारा ठिकाणी त्यांनी उठाव केला होता. ठीक आहे. आणि कोल्हापूरच्या ठिकाणी कोणी उठाव केला होता? चिमासाहेब यांनी केला होता. छत्रपतींचे लहान भाऊ चिमासाहेब यांनी स्थानिक सैनिक आणि जनतेला सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर भागोजी नाईक सुद्धा माहिती पाहिजे. मी तुम्हाला सांगत आहे, अहमदनगर या ठिकाणी भिल्ला आणि कोळी बांधवांना एकत्र करून खानदेश आणि अहमदनगरच्या डोंगराळ भागात मोठा उठाव केला होता. हे सुद्धा माहिती पाहिजे. त्याच्यानंतर काही महत्वाची गोष्ट की भगवंतराव निळकंठराव म्हणजे यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. पेठ, नाशिक या ठिकाणी त्यांनी उठाव केला होता, पेठ परिसरामध्ये. त्याच्यानंतर आप्पासाहेब पटवर्धन आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की जमखंडी या ठिकाणी त्यांनी उठाव केला होता. त्याच्यानंतर राणी बाकाबाई नागपूर या ठिकाणी भोसले घराण्यातील अंतर्गत राजकीय घडामोडींमधून इंग्रजांविरुद्ध छुपे आणि असंतोष उठावाचे प्रयत्न त्यांनी केले होते. नरगुंद या ठिकाणी बाबासाहेब भावे आहेत, त्यांनी उठाव केले होते. हे मी तुम्हाला महाराष्ट्रातील जे काही उठाव झाले होते 1857चे, मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली. तर इथे आणखी एक महत्वाची गोष्ट, नानासाहेब पेशवे यांचं नाव इथे आहे. कानपूर आणि उत्तर भारतामध्ये त्यांनी नेतृत्व केलं होतं नानासाहेबांनी. त्यांचं मूळ नाव धोंडूपंत होतं आणि दुसरे बाजीराव पेशवे यांचे दत्तक पुत्र ते होते. इंग्रजांच्या जे काही दत्तक विधान नामंजूर आहे या धोरणामुळे इंग्रजांनी त्यांची वार्षिक पेन्शन बंद केली होती. त्याच्यासाठी काय केलं होतं त्यांनी? कानपूर ब्रिटिश बंडाचे रणसिंग फुंकले होते असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर इथे रामजी शिरसाट यांचं नाव आलेलं आहे. कोल्हापुरामध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या 27व्या स्थानिक पायदळ पलटणीत ते फौजी कमांडर होते. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त रामजी शिरसाट. ऑप्शन क्रमांक 4 फक्त ठीक आहे. तुम्हाला समजलं आता. मी अधिकची माहिती सुद्धा तुम्हाला सांगितली. आता पुढचा प्रश्न आहे, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? यामध्ये लॉर्ड बेटिंग, महात्मा फुले, राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजा राममोहन रॉय आहे, हेच त्याचं उत्तर आहे. हे असं त्यांनी का म्हटलं? कारण की हिंदू समाजामध्ये पतीच्या निधनानंतर त्यांच्या ज्या जळत्या चितेवर विधवाच्या काही पत्नी असत त्यांना जिवंत जाळण्याची सती प्रथा मोठ्या प्रमाणावर सुरू केली होती. कर्मठ सनातनी लोक या अमानुष प्रथेचे समर्थन करताना हे धार्मिक शास्त्रांमध्ये आहे किंवा पुराणांमध्ये असं लिहिलेलं आहे, सती जाणे म्हणजे पतीचं म्हणजे पवित्र कर्तव्य आहे, अशा प्रकारचे युक्तिवाद लोक करायचे. म्हणून राजा राममोहन रॉय असं म्हणत होते की हे जे आहे ते शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं आपण म्हणू शकतो. आणि असं कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आणि अनिवार्य नाही असं आपण म्हणू शकतो. कुठल्याही वेदामध्ये, उपनिषदामध्ये त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला होता आणि त्यांनी सनातन सुद्धा आव्हान दिलं होतं की अशा मूळ पवित्र शास्त्रात सती जाणे अनिवार्य असल्याचे किंवा त्याचे समर्थन केल्याचे कुठेही लिहिलेलं नाही असं त्यांनी सिद्ध केलं होतं आणि दाखवलं होतं लोकांना. तरी सुद्धा कर्मठ लोक होते, सनातनी लोक होते आणि त्यांचे ते विचार होते, तर त्याच्यावर त्यांनी हे टीका केली होती, शास्त्राच्या संमतीने केलेला खून. म्हणूनच कुठेतरी त्यांनी आधुनिकतेला प्रोत्साहन दिलं होतं, म्हणून त्यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हणतात. कारण काय की त्यांनी काय केलं होतं, ती प्रथा बंदी कायदा 1829 मध्ये त्यांच्या अथक प्रयत्नामुळे तो आला होता. जनमानसामध्ये त्यांनी जागृती निर्माण केल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जे होते, कोण होते? विल्यम बेटिंग असं आपण म्हणू शकतो. त्यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सतीबंदी कायदा आणला होता. हे सुद्धा माहिती पाहिजे. कधी? 1829 मध्ये. काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल त्या सुद्धा सांगते की त्यांचं मूळ नाव काय होतं? राममोहन रॉय हे होतं. मुघल सम्राट होते त्यावेळेस अकबर म्हणजे दुसरा. त्याने आपली पेन्शन वाढवण्यासाठी इंग्लंडला राजा राममोहन रॉय यांना पाठवलं, म्हणजे राममोहन रॉय यांना पाठवले होते. तेव्हा त्यांना राजा ही पदवी दिली होती. कोणी दिली होती? मुघल सम्राट अकबर दुसरा याने.
ही पदवी दिली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि यांचं एक धार्मिक आणि सामाजिक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी 1815 मध्ये आत्मीय सभा सुद्धा सुरू केली होती. कोणती सभा? आत्मीय सभा. त्यांचे दोन वृत्तपत्र सुद्धा होते. ते पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृती करत असत. तर त्यामध्ये संवाद कौमुदी बंगाली भाषेमधून साप्ताहिक होतं हे. आणि दुसरं होतं मिरात अल अखबार. हे जे होतं मिरात उल अखबार, हे जे होतं हे पार्शियन भाषेमध्ये होतं. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. कोणाबद्दल? राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल. आता बाकीचे सुद्धा इथे दिलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, परंतु प्रश्न यांच्याशी रिलेटेड होता म्हणून आपण माहिती घेतली. पुढचा प्रश्न आहे, पुढील जोड्या लावा. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज. तर यामध्ये आता सगळ्यांना माहिती आहे सत्यशोधक समाज आहे, 1873 आहे, म्हणजे ब च 4 आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. प्रार्थना समाज 1867 आहे, म्हणून 3 आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक सभा हे आहे 1870. आणि आर्य समाज आहे, आर्य समाजाची स्थापना 1875. अशा पद्धतीने आपण बघू शकतो. म्हणजे याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर आता हे सगळ्यांना माहितीच आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले ज्योतिराव फुले यांनी केली 24 सप्टेंबर 1873 रोजी. कुठे केली? पुणे या ठिकाणी. त्यांचा मुख्य उद्देश काय होता? शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे मागासवर्गीय आणि वंचित आहे समाजाला ब्राह्मणी वर्चस्वापासून किंवा धार्मिक मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणे, असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म हा या समाजाचा मुख्य विचार ग्रंथ होता. हे सुद्धा त्यांनी म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे. आणि सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, ईश्वर आणि माणूस याच्यात कोणत्याही पुरोहिताची किंवा मध्यस्थाची गरज नाही, हे सत्यशोधक समाजाचे मुख्य ब्रीदवाक्य होते, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्रार्थना समाज आहे, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्याशी रिलेटेड आहे. त्यांच्यासोबत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर गोपाळ भांडारकर, वामन आबाजी मोडक हे मुख्य नेते होते. त्यांचं स्थापना वर्ष माहिती पाहिजे, 31 मार्च 1867. ठीक आहे. आणि कुठे स्थापना झाली? मुंबईमध्ये स्थापना झाली, हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि यांचा काय उद्देश होता? वैशिष्ट्य काय होतं या समाजाचं? की हा समाज बंगालमध्ये ब्राह्मण समाजाच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रामध्ये सुरू झाला होता. मूर्तीपूजेला विरोध करून एकेश्वरवादाचा म्हणजे एकच ईश्वर मानणे, स्वीकार करणे, प्रार्थना करणे हे त्याचे स्वरूप होते. जातीभेद निर्मूलन आहे, बालविवाह विरोध आहे किंवा विधवा पुनर्विवाह समर्थन आहे, स्त्री शिक्षणाचा प्रसार आहे, यासारख्या ज्या काही सामाजिक सुधारणा होतात त्यावर त्यांनी भर दिला होता. एक महत्वाची गोष्ट, आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. प्रश्न बघा काय विचारलाय की प्रार्थना समाज आहे, प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणत्या वृत्तपत्राला म्हटलं जाते, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणत्या वृत्तपत्राला म्हटलं जाते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 2 वेळा सांगितलं. आता पुढचं सांगते की सार्वजनिक सभा आहे. पुणे सार्वजनिक सभा सुद्धा म्हणतात किंवा सार्वजनिक सभा सुद्धा याला म्हणतात. आणि त्याचे संस्थापक सगळ्यांना माहिती आहे, आपले सार्वजनिक काका आपण त्यांना म्हणतो, म्हणजे गणेश वासुदेव जोशी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे वगैरे होते आणि S.H. चिपळूणकर होते, हे त्याचे संस्थापक आहेत. पण लक्षात ठेवा, गणेश वासुदेव जोशी. ठीक आहे. स्थापना वर्ष आपण बघू शकतो, 2 एप्रिल 1870. तर याचं जे ठिकाण होतं ते ठिकाण होतं की पुणे हे ठिकाण होतं. आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? औंध संस्थानाचे श्री निवासराव पंत प्रतिनिधी हे होते, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग याचा उद्देश काय होता? का बरं हे संस्था स्थापन केली होती? जनता आणि ब्रिटिश सरकार यांच्यात संवादाचा पूल म्हणजे मध्यस्थ म्हणून काम करणे हे या संस्थेचे मुख्य राजकीय सामाजिक कार्य होते, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आर्य समाज आहे. आर्य समाज तर सगळ्यांना माहिती आहे, स्वामी दयानंद सरस्वती त्याचे संस्थापक होते. आणि स्थापना वर्ष 10 एप्रिल 1875. आणि नंतर त्याचे मुख्य केंद्र लाहोर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. आणि त्याचं स्थापना ठिकाण कुठं होतं? तर मुंबई या ठिकाणी होतं. यांची काही उद्दिष्ट होते? वेदांकडे परत चला, असं त्यांनी म्हटलं होतं दयानंद सरस्वती यांनी, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मूर्तीपूजा, बालविवाह, सतीप्रथा आणि पुरोहितशाहीला कडाडून त्यांनी विरोध केला होता. तर आंतरजातीय विवाह किंवा स्त्री शिक्षणाचे समर्थन त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजाचा अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ आहे, हा सुद्धा आपल्याला माहिती आहे पाहिजे. ठीक आहे. आर्य समाजाने शुद्धी चळवळ सुद्धा सुरू केली होती, हे सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आता पुढचा प्रश्न पाहू.
1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते? यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. भिवाजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनुले, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, ब आणि ड. यामध्ये भिवाजी नरे, त्याच्यानंतर सीताराम बोले आणि डॉक्टर हरिश्चंद्र तालचेरकर. हे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आयोगाने दिलेलं आहे. यासोबत आपल्याला आता बाकीच्या सुद्धा गोष्टी माहिती पाहिजे की इथं डेट दिलेली आहे 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा. आता समोर आयोग विचारू शकते की 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभेची स्थापना कधी झाली? 1909 मध्ये झाली, 10 मध्ये झाली किंवा 1808 मध्ये झाली? म्हणजे मी तुम्हाला ऑप्शन देते बरं. 1909 मध्ये झाली हे लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट आहे की 1909 कुठे कुठे आहे आणि कुठे कुठे 1910 पण नमूद आहे. पण आयोगाने सांगितलं ना आपल्याला 1909 ते 1909 लक्षात ठेवायचं. या समाजाचं एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी एक साप्ताहिक चालवलं होतं कामगार समाचार नावाचं. ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ही ऍडिशनल माहिती मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू की होम रूल म्हणजे काय? तर यामध्ये अ, ब, क, ड असे ऑप्शन दिलेले आहे. होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे. ब सांगितलेले आहे स्वराज्य प्राप्त करून घेणे. क सांगितले इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे. ड सांगितले स्वशासनास प्रतिकार करणे. तर याचं योग्य उत्तर काय? यामध्ये आता उत्तर काय दिलेलं आहे? अ, क, फक्त ब, अ, ब, क आणि ब आणि क. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की बघा होम रूल म्हणजे काय की आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे. करेक्ट. स्वराज्य प्राप्त करून घेणे. करेक्ट. त्याच्यानंतर इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे. हे सुद्धा करेक्ट. तर ड आहे स्वशासनास प्रतिकार करणे. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य नकोय का? म्हणजे हे तर एक निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. डी एलिमिनेट करा. डी एलिमिनेट करण्याचं काम पण नाही, कारण यामध्ये ऑप्शनच तसं दिलेलं नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 अ, ब, क तिन्ही स्टेटमेंट आहेत ते कसे आहेत? बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर राहील. होम रूल चळवळ सगळ्यांना माहिती असेल की 1916 ते 1918 या काळामध्ये डॉक्टर अॅनी बेझंट होत्या आणि लोकमान्य टिळक होते. यांच्या नेतृत्वाखाली ही देशभरामध्ये चालवली गेली होती. तर होम रूल म्हणजे आपले राज्य, स्वराज्य किंवा गृहराज्य असा त्याचा अर्थ होतो. आता ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा कुठून घेतली होती? ही प्रेरणा घेतली होती आयरिश चळवळीतून घेतली होती. आयर्लंडमध्ये ब्रिटिशांविरुद्ध स्वतःच्या शासनासाठी होम रूल आंदोलन सुरू होते. डॉक्टर अॅनी बेझंट या मूळच्या आयरिश असल्याने त्यांनी ही संकल्पना भारतात आणली होती असं आपण म्हणू शकतो. तर तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्यामध्ये अॅनी बेझंट ज्या होत्या सुरत येथील अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. त्यावेळेस काय झालं होतं की जहाला आणि मवाळे यांच्यामध्ये मतभेद झाले होते. 1907 मध्ये काँग्रेसची फाळणी झाली होती आणि त्यावेळेसच आपण बघतो की लोकमान्य टिळकांना सुद्धा 6 वर्ष मंडालीची जी जेल झाली होती. त्यामुळे राजकीय वातावरण थंडावलं होतं आणि ते जर आता पुन्हा जिवंत करायचं आहे त्यासाठी कुठल्या तरी चळवळीचा जन्म व्हायला पाहिजे होता. आणि या दरम्यानच पुढे आपण बघतो की काँग्रेसने या चळवळीला थेट पाठिंबा न दिल्यामुळे टिळक आणि बेझंट यांच्यामध्ये स्वतंत्र काम करण्याचे त्यांनी ठरवले. दोघांमध्ये मतभेद होऊ नये म्हणून आपापली कार्यक्षेत्र त्यांनी वाटून घेतली. लोकमान्य टिळकांची जी लीग होती ती एप्रिल 1916 मध्ये त्यांनी बेळगाव येथे पहिली होम रूल लीग स्थापन केली आणि त्याचे मुख्यालय जे होते ते पुणे या ठिकाणी होते. त्यांच्याकडे महाराष्ट्र म्हणजे मुंबई वगळून कर्नाटक, मध्य प्रांत आणि वराड भागांची भागीदारी होती. तर अॅनी बेझंट ज्या होत्या, अॅनी बेझंट यांच्याकडे जी होम रूल लीग होती ती सप्टेंबर 1916 मध्ये त्यांनी स्थापन केली. मद्रास, चेन्नई जवळील अड्यार येथे ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना त्यांनी केली. टिळकांचे क्षेत्र वगळता उर्वरित भारतात त्यांच्या लीगचे काम चालत असे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. ठीक आहे, अशा पद्धतीने आता ऍडिशनल माहिती सुद्धा तुम्हाला सांगितली. आता पुढचा प्रश्न पाहू. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले प्रा सुंदररामन, डब्ल्यू.एस. ब्लंट, आनंद मोहन बोस आणि शिरीष कुमार घोष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आनंद मोहन बोस. या संस्थेबाबत तर आता सगळ्यांना माहितीच असेल आणि वारंवार यावर प्रश्न विचारलेला आहे. फॅक्च्युअल प्रश्न होता. चला आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? यामध्ये आता हा एक प्रश्न आहे. जो प्रश्न आपण पुस्तकात वाचतो अशाच पद्धतीने असतो असं नाही, तर कुठे कुठे ऑड सुद्धा प्रश्न येतात तशाच पद्धतीने की यामध्ये ऑप्शन दिले राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा, श्रीमंत मालोजी राजे भोसले आणि श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे आयोगाने राजा रघुजी तिसरा हे दिलेलं आहे. तर हे सुद्धा माहिती पाहिजे. आता हे डायरेक्ट दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे होतं दत्तक वारसा नामंजूर म्हणजे डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स असं आपण म्हणतो. हा जो कायदा होता किंवा हे जे धोरण होतं हे कोणी काढलं होतं? हे काढलं होतं लॉर्ड डलहौसी याने.
बघतो की यामध्ये आता सातारा पहिलं होतं 1848 मध्ये. साताराचे राजे शहाजी म्हणजे आप्पासाहेब जे होते इथे दिलेले आहे. आप्पासाहेब राजे भोसले म्हणू शकतो आपण. त्यांना स्वतःचा मुलगा नव्हता. मृत्यूआधी त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता. परंतु डलहौसीने त्या दत्तक विधानाला मंजुरी नाकारली आणि या धोरणाअंतर्गत पहिले जे राज्य होतं खालसाकरण, या धोरणाअंतर्गत सातारा हे पहिलं राज्य सामील करण्यात आलं होतं 1848 मध्ये. विलिनीकरण करण्यात आलं होतं ब्रिटिश साम्राज्यामध्ये. त्याच्यानंतर जैतपूर म्हणू शकतो बुंदेलखंडचं 1849 मध्ये. राजा खेतसिंग होता, त्यांचा पुत्र होता, त्यांना म्हणजे स्वतःचा पुत्र नव्हता. जैतपूर बुंदेलखंड मधलं राज्य आहे ते सुद्धा इंग्रजांनी विलिनीकरण करून घेतलं होतं. संबळपूर ओडिसा येथील नारायण सिंह त्यांना सुद्धा कायदेशीर अशी संतती नसताना त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर पंजाब टेकड्या आहे तिकडचा जो भाग होता, विजयसिंग तिथचा पण राजा, उदयपूरचा राजा म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर झाशी आहे. झाशी तर आपल्याला माहितीच आहे की गंगाधरराव यांचे 1853 मध्ये निधन झाले होते. मृत्यूपूर्वी त्यांनी दामोदरराव या मुलाला दत्तक घेतलं होतं. परंतु डलहौसीने दत्तक घेतलेला मुलगा केवळ खाजगी मालमत्तेचा वारस असू शकतो, राज्याचा नाही, असा जाचक नियम लावून झाशी सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये विलिनीकरण, झाशीचे सुद्धा विलिनीकरण करून घेतले. नागपूर तर तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे. तर अशा पद्धतीने आपण बघतो की लॉर्ड डलहौसीचं हे धोरण होतं. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या त्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधली एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले? तर हे विधान कोणी केले होते? लॉजिकली आपण याचं उत्तर देऊ शकलो असतं ह्युरोज, कारण झाशीच्या राणीच्या विरुद्ध ह्युरोजच हा असा इंग्रज अधिकारी होता, तो झाशीच्या राणीच्या विरुद्ध लढत होता. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. 1857च्या उठावामध्ये कोणी कोणाविरुद्ध लढाई केली, कोणाच्या विरुद्ध कोण होतं, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याची माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते. जनरल ह्युरोज आहे, हे कोणाविरुद्ध आहे? झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, तात्या टोपे आहे, यांच्या विरुद्ध लढले, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. जॉन निकोल्सन आहे किंवा निकोल्सन आहे आणि सर आर्चडेल विल्सन आहे, हे बख्त खान आहे किंवा मुघल सम्राट बहादूर जफर आहे दिल्ली यांच्या विरोधात. आणि त्याच्यानंतर कॅम्बेल आहे, नानासाहेब पेशवे आहेत किंवा तात्या टोपे कानपूर येथून, बेगम हजरत महल लखनौ येथून 1857च्या उठावाचं नेतृत्व करत होते, त्यांच्या विरोधात कॅम्बेल हे होते. त्याच्यानंतर विलियम टेलर आहे किंवा विन्सेंट आयर लक्षात ठेवा. कुवर सिंग आणि अमरसिंग जगदीशपूर बिहार इथून ते करत होते, त्यांच्या विरोधात हे इंग्रज अधिकारी होते. कर्नल नील कोणाच्या विरोधात होते? मौलवी लियाकत अली आहे, त्यांच्या विरोधात होती. सर हेनरी लॉरेन्स इथे दिलेले आहे, लखनौ मधील स्थानिक क्रांतिकारी आणि सैनिक त्यांच्या विरुद्ध ते लढले, हे सुद्धा माहिती पाहिजे. परत एकदा सांगते शॉर्टकट मध्ये. दिल्ली म्हटलं तर जॉन निकोल्सन लक्षात ठेवा. बहादूर शाह तिथून नेतृत्व करत होते. कानपूर म्हटलं तर तेथून नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि तात्यासाहेब टोपे करत होते. आणि कॉलिन कॅम्बेल त्याच्या विरुद्ध होते. झाशी म्हटलं तर झाशी ग्वाल्हेर या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, तर त्यांच्या विरुद्ध जनरल ह्युरोज. लखनौ येथून बेगम हजरत महल यांच्या विरुद्ध हेनरी लॉरेन्स आणि कॉलिन कॅम्बेल. जगदीशपूर बिहार यांच्या तिथून नेतृत्व करत होते कुवर सिंग, अमर सिंग, त्यांच्या विरुद्ध विलियम टेलर, विन्सेंट आयर. आणि अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. हे सगळे महत्वाचेच आहेत, एवढे जरी लक्षात ठेवले तरी पुरेस आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे की 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या असं विचारलेलं आहे. यामध्ये आता फिलिप ब्रॅडले, सर ॲलन ह्यूब, डिग्बी, दादाबाई नौरोजी, भामचंद्र बॅनर्जी, वेडरबर्न, WSNK. मला सांगा, आता डायरेक्ट विचारलेलं आहे की 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेसंदर्भात आहे. आता इथे लॉजिकली उत्तर कसं द्यायला पाहिजे होतं आपण की वेडरबर्न आहे, WSK आहे, दादाबाई नौरोजी आहे. आता व्यमोचंद्र बॅनर्जी तर असणारच आहे. वेडरबर्न हे सुद्धा इंग्रज अधिकारी आहे, क आणि ड तर पाहिजेत. आणि सर ॲलन ह्यूम सुद्धा आहेत किंवा डिग्बी आहेत, ते इंग्रज अधिकारी आहेत. हे सगळे लोक आपल्या ओळखीचे आहेत, पण आपल्याला फिलिप स्प्रॅट आहे किंवा ब्रॅडले हे ओळखीचे नाही, म्हणून आपण उत्तर ब क ड यावर जायला पाहिजे होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याला ब्रिटिश इंडिया कमिटी आहे त्याबद्दल माहिती पाहिजेच. इथे सांगितलेलेच आहे डेट लक्षात ठेवा 1889. आणि कुठे झाली स्थापना? लंडन मध्ये झाली, हे सुद्धा माहिती पाहिजे, म्हणजे ब्रिटनमध्ये. आणि जनता कशासाठी झाली याची स्थापना? की ब्रिटन मधील जे काही जनता आहे आणि संसद जे काही आहे पार्लमेंटची, आणि यांना भारतातील जे काही ब्रिटिश शासनाच्या अन्यायाची जाणीव करून देणे आणि शासनाच्या अन्यायाची जाणीव करून त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या
ब्रिटनमध्ये त्यांना पाठिंबा मिळवून देणे यासाठी याची स्थापना झाली, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. याचे प्रमुख संस्थापक विल्यम वेडनबर्ग हे होते आणि पहिले अध्यक्ष होते ते त्याचे दादाभाई नौरोजी वगैरे याच्यामध्ये होते. आणि इथे तुम्हाला माहितीच आहे कोण कोण समावेश होता, कोणाकोणाचा समावेश होता. अशा पद्धतीने आपण याबद्दल माहिती घेतली. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा समोरचे प्रश्न घ्यायचे आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. डेली अपडेट नोट्स आणि पीडीएफ याच्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. तर जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न, मला सांगा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, त्याचे सरचिटणीस कोण होते, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचे संस्थापक कोण होते, कधी स्थापना झाली, याबद्दल माहिती सांगायची आहे. हे तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच वेळा आपण घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे, पाहू शकता. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत असतो. तर अधिक माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण सिरीजच आहे, नक्की बघा. धन्यवाद.